फार चांगला आहे. ऑर्केस्ट्रा टीम देखील पोचलेली आहे आणि साहिल शिलकेचा आवाज आता तुम्हाला ऐकायला मिळेलच. आज रजनीतीला JB ट्रॉफीची फायनल मॅच, आजचा दिवस फायनलचा दिवस आहे. ऑर्केस्ट्रा थोड्याच वेळात तुम्हाला ऐकायला मिळेल, मात्र साहिल शिलकेचा आवाज आपण ऐकणार आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया मयूर पाटील आणि साहिल शिलकेच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. कारल्याच्या एकवेरीला मानाचं नमन. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा. सर्वांचं स्वागत JB ट्रॉफी 2025. मी साहिल शेख समालोचनाला सुरुवात करतोय मराठी भाषेमध्ये. तमाम क्रिकेट रसिकांचं प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. भिवंडी इमर्जिंग क्रिकेट सध्या आपण पाहतोय. हे लक्षात घ्यायचं आहे, जो प्रेक्षणीय जी लढत आहे, जो फ्रेंडशिप मॅच जो असणार आहे 2 मॅच नंतर होणार आहे, म्हणजे तिसरा मॅच. तर विकास नाईक आणि प्रल्हाद नाईक आपण आपली तयारी करून मैदानावर पोहोचायचं आहे. कारण की आम्ही वारंवार अनाउन्समेंट करणार नाहीये, कारण की वेळ फार कमी राहिलेला आहे. तर दोन्ही संघाने तयारी करून यायचं आहे, कारण की हा देखील सेमीफायनल सुरू झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आमचे कॉमेंट्री सज्ज झालेले आहेत. सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. चौकार षटकार विकेट नंतर आपल्याला ऑर्केस्ट्रा ऐकायला मिळेल. साहिल, तर आपण मॅचला सुरुवात करत आहोत. पंच गेलेले आहेत. साहिल, तुमच्या माहिती करता स्वप्नील पाटील जे कल्याणवरून आलेले आहेत पंच, आणि कोणगावचे परेश महाजन या पंच मैदानामध्ये गेलेले आहेत. शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना आणि मॅचला करूया सुरुवात, कारण की फार वेळ सामना थांबला गेलेला आहे. 4 षटकांचा सामना. बॅटर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. बॅटर चला यशराज, सलामीची जोडी पाठवून द्यायची आता. येस, थँक्यू सो मच संदेश दादा पाटील. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. JB ट्रॉफी 2025. चला, सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाठवायची आहे टायांच्या गजरामध्ये. रिग्नेश 11 राहणा अगेन्स्ट टीम प्रथम एंटरप्राइजेस. यानंतर मानकोली संघाने देखील तयारीमध्ये राहायचं आहे. आई एकविरा मानकोली आणि ध्रिया 11 वीर तानाजी दापोडे टीम दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे. सर्वप्रथम अभिनंदन करूया आपण साई स्पोर्ट कारभार टीम संघाचं, ज्यांनी फायनलमध्ये थेट प्रवेश केलेला आहे. येस, सर्व तयार आहे. सेमीफायनल 2 ची मॅच सध्या आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येते. JB ट्रॉफी 2025. सर्व रसिक प्रेक्षकांचं, क्रिकेट खेळाडूंचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून सध्या लाईव्ह टेलिकास्ट अनेक सारे मान्यवर देखील जोडले जातात, त्यांचं देखील करूयात आपण हार्दिक स्वागत. मॅच आपल्याला पाहायला मिळते रिग्नेश 11 राहणा अगेन्स्ट टीम प्रथम एंटरप्राइजेस. भिवंडी इमर्जिंग फॉर्मॅटमध्ये ही मॅच. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली. रिग्नेश 11 राहणा संघ ठाकूरपाडाची जी टुर्नामेंट झाली त्यामध्ये फायनल मध्ये पराभूत व्हावं लागलं होतं, परंतु आता संधी असेल JB ट्रॉफी मध्ये पुन्हा एकदा मेगा फिनाले मध्ये जाण्याची. भरपूर चांगला खेळ सातत्याने भिवंडी इमर्जिंग फॉर्मॅट मध्ये राणा संघाचा पाहायला मिळालाय, परंतु त्यांच्या अगेन्स्ट प्रथम एंटरप्राइजेस चांगले खेळाडू या संघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये भावेश ठाकरेला आपण पाहतोय. भरपूर चांगला खेळ भावेशनं सातत्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये दिला. आता आपण भिवंडी इमर्जिंग फॉर्मॅटमध्ये देखील त्याला इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. दीपक देखील आहेत. अनेक सारे रांजणोलीचे खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. JB ट्रॉफी 2025 सेमीफायनल 2 ची मॅच. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती. क्षेत्ररक्षण सजवलं गेलाय. लॉंग ऑन. पहिला बॉल कार्पेटच्या सहाय्यानं ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला सिंगल
पहिल्या चेंडूवरती एका धावेनं ऑफ द मार्क टीम रिग्नेश 11 राहणार ऑफ द मार्क बॅटर झाला. चांगल्या सुरुवातीची गरज आहे 4 ओव्हरची मॅच. आणि या क्रीडा नगरीचा विशेषता हीच आहे की पॉवर प्लेचं षटक नाहीये. यावेळेस आडव्या बाटनं फटका देखील चांगला आहे. डीप मिड विकेटला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट एका धावेनं दोन्ही बॅटरनं आता खातं उघडलं गेलं. दोन्ही बॅटरच्या खात्यामध्ये सिंगल सिंगल. खरं तर 4 ओव्हरची मॅच या क्रीडा नगरीवरती 50+ टोटल एक चांगला असेल डिफेंड करण्यासाठी. दोन्ही चॅम्पियन टीम आहेत. सरळ बाटनं डाऊन दी ग्राउंड फटका चांगला. लॉंग अपला खेळाडू आहेत. दूरवरून आलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा ना पोहोचू शकतो. पुन्हा एकदा दोन्ही गाड्या एका रुळावरती आणि अपघात झाला. बॅटरला मैदान सोडावं लागेल ना. खुश दिसतात बॅटर. हॉल चेक हॉल हॉल चेक हॉल हॉल चेक हॉल हॉल चेक हॉल चेक हॉल हॉल चेक हॉल चेक हॉल हॉल चेक भरपूर नाखुश पाहायला मिळाला हा, बॅटर निश्चित. निखिलेश. कारण दुसऱ्या धावेची गरज होती का. जर धावले असते नॉन स्ट्राईकचे बॅटर तरी सुद्धा धाव होऊ शकत होती. परंतु तसं काही चित्र पाहायला हॉल मिळालं चेक नाही हॉल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद झाला. हॉल चेक पुढचा बॉल हॉल. हा फटका चांगला. काव कॉर्नर रिझनला खेळाडू दूरवरून येतोय. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. सिंगल डबलचा हॉल खेळ चेक. चांगला खेळ आहे. खरं तर हॉल. सिंगल डबल खेळत राहिले त्यानंतर खराब चेंडूची वाट बघितली वाट लावली हॉल तरी चेक. सुद्धा धावा बनू शकतात. रिग्नेश 11 राहणार संघासाठी हॉल चेक भरपूर चांगली गोलंदाजी सध्या तरी नीरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. आज संदीप चेक. जुकर यांची आम्हाला खऱ्या त्याने हॉल चेक आर्थिक मदत लाभली आहे. आजचं जे भोजन जो आणायचं आहे हॉल कालचं आणि हॉल आजचं जो भोजन आम्ही या व्यासपीठावर आणलेलं आहे त्याच्यासाठी त्यांची गाडी जी रिक्षा हॉल आहे चेक हॉल त्यांची आम्हाला सुविधा लाभलेली आहे. हॉल थँक्यू सो चेक. मच. हॉल यावेळेस ऑफ ड्राईव्हचा करारा फटका पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा हॉल प्रयत्न चेक. होणार नाहीये. ओव्हरथ्रो झाला. बॅकअपला आहेत खेळाडू. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती धावा हॉल चेक. पाहायला मिळतील त्या म्हणजे हॉल. 5 धावा. हॉल चेक हॉल हॉल चेक हॉल चेक गोलंदाज नेहाल आपल्याला पाहायला मिळतील. हॉल चेक हॉल हॉल चेक हॉल हॉल चेक हॉल नक्कीच या क्रीडा नगरीचं अगदी वैशिष्ट्य हेच आहे. जेव्हा जेव्हा यांची जेव्हा BTPL होते तेव्हा सुद्धा आपण ऑर्केस्ट्रा पाहत असतो. आणि आज JB ट्रॉफी आहे तरी सुद्धा आपण ऑर्केस्ट्रा प्रत्येक चौकार षटकारानंतर प्रत्येक ओव्हर नंतर देखील ऐकताना ऐकू. त्यांची देखील तयारी झालेली आहे. सध्या सेमीफिनाले 2 चा सामना आपल्याला पाहायला मिळतोय भिवंडी इमर्जिंग फॉर्मॅट मधला. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल फुल टॉस आहे.
बीट झालाय यष्टीरक्षक अंपायरचा बीमर नो बॉलचा इशारा येतोय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू. अप्रतिम हे कलाकार मनोज भंडारी, कुणाल जोशी प्रस्तुत श्री समर्थ ऑर्केस्ट्रा. पुन्हा एकदा आपल्या भेटीला येईल चौकार षटकार आणि विकेट गेल्यानंतर गोलंदाज सज्ज. यावेळेस लाईन चेक केली जाईल, खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. अतिरिक्त धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत पाहायला गेलो तर 5 धावा आलेल्या आहेत. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस चांगल्या लाईन वरती चेंडू आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल न आता या षटकाची सुरुवात झाली आहे. खरं तर या अगोदरचे चेंडू भरपूर खराब हाताळले. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी भादवडच्या या मैदानावरती आपण ही मॅच पाहतोय. फुल टॉस बॉल आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. सो मच. आता मात्र हे षटक भरपूर महागडं चाललंय. 2 चेंडू मध्ये आतापर्यंत 11 धावा गोलंदाजानं खर्च केल्यात. थोडस महागडं षटक नेहाल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. डेड बॉलचा इशारा अंपायर कडनं. दबाव आहे या गोलंदाजावरती. सेमीफायनल 2 ची मॅच सध्या पाहायला मिळतीया. खरं तर यंगस्टर युवा गोलंदाज आहे. थोडासा दबाव आला असेल. समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळतं. प्रतीक नाईक आहेत. भरपूर चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. प्रतीकच्या माध्यमातून एक षटकार आलाय त्याच्या बॅटमधनं. खरं तर त्यानं देखील आल्या प्रहार केलाय मी म्हणेन. कारण लिमिटेड ओव्हरमध्ये हेच फटके गरजेचे राहतात. हा चेंडू बघा अप्रतिम लाईन पाहायला मिळते. डायरेक्ट हिटची गरज आहे. थ्रो तर चांगला होता परंतु एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. जर यष्ट्यांचा वेध घेतला असता तर कुठे ना कुठे विकेट धोक्यामध्ये होती बॅटरची. परंतु एक सिंगल, क्विक सिंगल. एका धावेनं धावफलक 18 वरती 18 रन. 18 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात झाली आहे टीम विघ्नेश 11 राहणार संघाची. पुढचा बॉल फुल टॉस आहे आणि सीमारेषा पार. बॉल हवाई हल्ला षटकार. थँक्यू. नक्कीच आपण कार्टून्स देखील पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. बॉलर जवळ जाऊ नका, तो जास्त गरम झालाय. जबरदस्त फटका होता बॅटरचा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला.
6 धावेनं धाव फलक पुढे चेक, सरकलं. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. 4 षटकांचा सामना आहे, तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतरच जुना चेंडू दिला जाईल. पहिल्या 2 ओव्हर 2 रन नंतरच जुना चेंडू दिला जाईल. सर्वांसाठी आहे, ग्रामीणसाठी देखील आहे. पहिल्या 2 ओव्हर पर्यंत नवीन चेंडू दिला जाईल, लक्षात असू द्या. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेनं. फुलटॉस चेंडू होता. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. खान मंत्र तर दिले, फटका हवेत आहे आणि एका टप्प्यानं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाखा, चौकार. थँक्यू सो मच ऑर्केस्ट्रा टीम. इथं आमची रजा घेत आहेत सन्माननीय जगदीश दादा म्हात्रे. आपण आलात या स्पर्धेमध्ये. हाल, थँक्यू हाल. सो मच. हाल थोडस लक्ष द्यायचं आहे, पाणी घेऊन जायचं आहे. फर्स्ट एडचा किट जो आहे तो घेऊन जायचा मैदानामध्ये. थोडीशी दुखापत झालेली आहे खेळाडूला. जाऊया आपण तोपर्यंत ऑर्केस्ट्रा टीमच्या सोबत. मनोज भंडारी यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. जाऊ चल गो बंदराला गो पारू दर्याचे पुंजेला. जाऊ चल गो बंदराला गो पारू सन्माननीय देवेंद्र मदनबुवा नाईक साहेबांचा शुभ आगमन झालेला आहे. या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बंदराला गो पारू दर्याचे पुंजेला. लोक जमलय गो बगावला. जमलय गो बगावला. आज वे सबचे पारुला. सबचे पारुला. सनकवा बघत सजलय. माझे मनाला आनंद झालय. आज सणाचे दिसाला. आज सणाचे दिसाला. तुझे हाताने घालीन हिरवा चुडा. तुझे हाताने घालीन हिरवा चुडा. आपल्या लग्नाचे दिसाला. नव करून देवाला नवर सुंदर तुझे माझ्याला. नव करून देवाला नवर सुंदर तुझे माझ्याला. नव करून देवाला नवर मॅच सुरू करायची आहे. थँक्यू ऑर्केस्ट्रा टीम. इथून 6 सामने खेळवायचे आहेत, म्हणून थोडासा स्पीडअप करायचं आपण. सन्माननीय देवेंद्र मदनबुवा नाईक साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे या व्यासपीठावर, ज्यांचं विशेष सहकार्य आहे या स्पर्धेला.
त्यांच्या प्रेरणेतून ही स्पर्धा खेळली जात आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स साहिल. थँक्यू सो मच. शेवटचा अंतिम बॉल या षटकाचा. दुसरा षटक मार्गस्थ धावफलकावरती धावा 28-28. यावेळेस देखील फटका लाजवाब आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मोर बिगी षटकार. सन आईलाई गो नारळी बुनवायचा मनी आनंद मावना कोल्यांच्या दुनियेचा. आईलाई गो नारळी बुनवायचा मनी आनंद मावना कोल्यांच्या दुनियेचा. चला बेगीन चला किनारी जाऊ कोल्यांचे पूजेला. हात जोडून नारळ सोन्याचा सोडूया दर्याला. सन आईलाय गो नारळी बुनवायचा मनी आनंद मावना कोल्यांच्या दुनियेचा. थँक्यू सो मच. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 34 धावा. भरपूर महागड षटक दरम्यान गोलंदाजा नेहालचं पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज नीरजनं धाबा खर्च केल्या होत्या त्या म्हणजे 5 धावा आणि हे षटक भरपूर महागड. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. अजून 2 ओव्हर बाकी आहेत या डावामध्ये. जसा संदेश दादांनी उल्लेख केला की अजून देखील 6 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आजच्या रात्रीमध्ये. 7 वाजलेले आहेत. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज दीपक पाहायला मिळतात. महत्वाचा खेळाडू. हे महत्वाचं षटक आहे त्यामुळे दीपकला बोलवलं जात आहे. यंदाच्या हंगामामध्ये भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आहे. ग्रामीण क्रिकेट भरपूर चांगल्या टच मध्ये तो खेळतोय आणि सध्या भिवंडी इमर्जंट फॉर्मॅट. पहिला बॉल पहिलाच बॉल वरती दीपकचं स्वागत. बॉल सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स इन टू द फॅन्स. चौकार. 4 धावा धावफलकावरती. 4 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 38 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते टीम रिग्नेश 11 राहणार संघाची. 38 धावा. उल्लेख केला की दीपक चौरसिया भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आहे परंतु पहिल्या चेंडूवरती बॅटर प्रतीकनं स्वतःचा फॉर्म सांगून दिला. पुढचा बॉल. हा फटका देखील चांगला तर आहे. चेंडू हवेत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गाडी चालले गो मडवादारी गाडी चालले गो मडवादारी. गाडी बोलते गाडी चालले गो मडवादारी गाडी चालले गो मडवादारी. अरे नवरा मिले तुला राजा जर का तुला वागविल गो राणी वाणी तुला वागविल गो राणी वाणी. गाडी बोलते गाडी चालले गो मडवादारी गाडी चालले गो मडवादारी. काय लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते प्रतीकच्या बॅटमधनं. भरपूर चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. भरपूर चांगली धावसंख्या धावफलकावरती धाबा पाहायला मिळतात. 44-44. हा चेंडू सरळ बॅटनं डाऊन दी ग्राउंड. लंगपला खेळाडू येतात. उचलून थ्रू केला जाईल तोपर्यंत या चेंडूवरती धाबा कंप्लीट. एक सिंगल एका धाब्यानं धावफलक. 45 धाबा धावफलकावरती. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज दीपक चौरसिया सध्या तरी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर षटकार त्यानंतर या चेंडूवरती सिंगल. दीपक पुन्हा सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटनं खेळायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाही. या स्विंग अँड मिस डॉट बॉल आला. गतीमध्ये परिवर्तन केलं गोलंदाज दीपकनं त्यामुळं त्याला फायदा झाला या चेंडूचा. निर्धाव चेंडू आता मात्र चांगली गोष्ट असेल. संजीवनी देण्याचं काम करेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला कारण भरपूर धावा बनलात. हा चेंडू यष्टांवरती हात आला परंतु बॉलला त्याच अंदाजानं पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मारामारी मारामारी
बाजारवाल्यांची मारामारी झाली मारामारी झाली मारामारी बॅटमॅन बॉलरची मारामारी 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 बाजारवाल्यांची मारामारी झाली मारामारी झाली मारामारी हे बाजारवाल्यांची मारामारी हे मारुतीना कोली बाजारा गेली ना बाजारवाल्यांची मारामारी मारुतीना कोली बाजारा गेली ना बाजारवाल्यांची मारामारी हे मारामारी झाली मारामारी हे बॅटमॅन बॉलरची मारामारी झाली मारामारी झाली मारामारी बॅटमॅन बॉलरची मारामारी गोलंदाज तयार. पुढचा बॉल. हा चेंडू बाची कडा लागली, चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 52. 52 धावा. हे मेरे तुझे केस लांब 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 जवळ नको येऊ तुझे बाबा बघतात तुझे केस लांब 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 जवळ नको येऊ तुझे बाबा बघतात हे बाबा बघतात बाबा बघतात तुझे बाबा माव उभं चालतात बाबा बघतात बाबा बघतात तुझे बाबा माव इथे चालतात शेवटचं अंतिम षटक. षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील हार्दिक. शेवटचं षटक महत्वाचं राहील. 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. भरपूर चांगली धावसंख्या उभारली आहे, परंतु आता 60च्या आतमध्ये रोखायचं आहे. राहुल तब्बल 25 धावांवरती खेळतो आणि प्रतीक 23 धावसंख्येवरती. वैयक्तिक भरपूर चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते, परंतु या शेवटच्या षटकामध्ये धावा रोखायच्या आहेत. हार्दिक. पुढचा बॉल. पहिला चेंडू सोडून दिलाय, चांगला निर्णय बॅटरचा. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. अतिरिक्त धावसंख्येवरती धावफलक 53. 53 धावा. काय बॅटिंग पाहायला मिळतीये. सेमीफायनल मानकोली आणि दापोडे, मानकोली आणि दापोडे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे आपण. हा फटका सरळ बाटनं डाऊन दी ग्राउंड. बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मोडगा पोरी दिंड्याची लांब दोरी. बॉलरचा फेस तर काढला जातोय. ऑर्केस्ट्रा मॅनेजमेंट म्हणतात काय सुरू आहे सध्या. चौकार आणि षटकार पाहायला मिळतात. या चेंडूवरती क्विक सिंगल. ओव्हर थ्रो झाला. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रतीकचं देखील कौतुक करेन, वेळेवरती पोहोचला. 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट. या थ्रोची गरज होती का. अगोदरच भरपूर धावा बनल्यात. धावफलक या 2 पुढे पोहोचेल ते म्हणजे 59. 59 धावा. 60चा उल्लेख करत होतो, 59 बनलात. हार्दिक. पुढचा बॉल. राहुल या अगोदरच भरपूर शफल तर झाला होता, परंतु अंपायरने पाहिलं की बॉल भरपूर बाहेर चाललाय, त्यामुळं पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. धावफलक पुढे सरकेल 60. 60 धावा धावफलकावरती. उच्चांक गाठतीया. या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली धावसंख्या पाहायला मिळतीया. या अगोदर जगदीश 11 साविंद्रा आपल्याला मेगा फिनाले मध्ये भिवंडी इमर्जिंग फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळाली आहे. या सामन्याचा विजेता संघ त्यांच्या समोर 2-2 हात करेल मेगा फिनाले मध्ये. त्यानंतर देखील भरपूर मोठी मॅच दापोडे अगेन्स्ट टीम एकविरा मानकोली. ग्रामीण पूलचा तो सामना. हा फटका दर्जेदार आहे. बॉल चालला कव्हर रिझनला. खेळाडू आल्या दूरवरून फेकी झाली. तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती देखील कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल 62. 62 धावा धावफलकावरती. छोटा पुष्पा पण आलाय वाटतं. मॅच कुठेही असू दे, छोटा पुष्पा असतोच. हा चेंडू चांगला होता. अगदी मिडल घेतलं असतं, बॉल बाहेर दिसला असता, परंतु गती या चेंडूवरती प्रचंड.
त्यामुळं एक सिंगल अंपायर देखील सांगतात की बॅटच्या टूला लागला बॉल आणि एक धाव, एका धावेनं धावफलक पुढं सरकेल. 63 धावा धावफलकावरती. भरपूर चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. रिग्नेश 11 राहणार संघ, मी उल्लेख केला ठाकूरपाडाची जी टुर्नामेंट झाली त्यामध्ये फायनलमध्ये परास्त व्हावं लागलं होतं, परंतु आता या सेमीफायनलमधनं पुन्हा संधी मिळेल. हा फटका आडव्या बॅटनं खेचायचं होतं, एकदा वेगानं कंप्लीट केली. आलेत खेळाडू, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, मात्र मैदान सोडावं लागणार बॅटरला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन बाद. शेवटचा अंतिम बॉल या डावाचा. सेमीफायनल 2 ची मॅच सध्या आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला. भिवंडी इमर्जिंग फॉर्मॅट. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या डावाचा. गोलंदाज सज्ज झाला हार्दिक. सरळ बॅटनं लॉफ्टेड हिट आणि बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कोणती मिस्टेक त्यानं केलेली नाहीये. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 64, 64 आणि 65 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. ग आई तुझा दीपेश नायक आला, गो आई तुझा दीपेश नायक आला, आई तुझा दीपेश नायक आला, गो आई तुझा दीपेश नायक आला, आई तुझा देवेंद्र दादा आला, गो आई तुझा देवेंद्र दादा आला, आई तुझा देवेंद्र दादा आला, आई तुझा देवेंद्र दादा आला. आई नाही आई तुझे बेटीला, गो नाही तुझे बेटीला, आई नाही आई तुझे बेटीला, गो आई आई तुझे बेटीला, गोना आई तुझे बेटीला, आई टॉस करायचा आहे ऑर्केस्ट्रा टीमला. धन्यवाद. आई माऊलीचा उदा उदा. धन्यवाद ऑर्केस्ट्रा टीम. आपण पुढच्या सेमीफायनलचा टॉस इथे करत आहोत. टीम मानकोली आणि दापोडे. चला आपण टॉस बॉक्स मध्ये पोचायचे. फायनल से पहिले फायनल. तसेच देवेंद्र नाईक साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये पोचायचं आहे. आपण सेमीफायनलचा टॉस इथे आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे करणार आहोत. आई एकवीरा मानकोली टीम आणि त्याचबरोबर ध्रिया 11 वीर तानाजी दापोडे यामध्ये पुढील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मोस्ट वेलकम माजी युवा सन्माननीय देवेंद्र मदनबुवा नाईक साहेबांचं टॉस बॉक्समध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टॉस तुम्हाला माहितीच आहे तरी सुद्धा आपण दाखवत आहे. डीजे दीपेश आणि भाविक मंडप अँड डेकोरेटर्स. टॉस करतोय आपण. डीजे दीपेश असा कॉल आहे आणि आलेल देखील त्याचा आहे. थँक्यू सो मच देवेंद्र. आपण बसून घ्यायचे. यस, सेमीफायनलचा टॉस देखील दापोडे टीम संघाच्या पक्षामध्ये लागलेला आहे. काय निर्णय? फिल्डिंग करण्याचा निर्णय. आपण एकाच बाजूला शेजारी आहात. या मॅच मध्ये टीम कडून काय अपेक्षा आहे? कारण की तुम्ही इथून जिंकाल तर फायनल मध्ये क्वालिफाय होणार. चांगलीच केली सगळी. नक्कीच सर्वांच आहे ते सर्वांनाच माहिती आहे. मात्र तुझ्या मनामध्ये काय लपलंय? कोणत्या ट्रॉफीवर लक्ष आहे? या व्यासपीठावर सुंदरशा ट्रॉफ्या आहेत. काय सांगशील टीमला कोणत्या प्रकारे खेळायला लागेल या मैदानामध्ये? नक्कीच दापोडे टीमचे कॅप्टनला टॉस जिंकलाय, शतरक्षण घेतलेला आहे आपण. तर आपण जायचं आहे सर्व आपण देखील जायचं आहे बॅटिंगसाठी. मानकोली टीमला आपण शुभेच्छा देऊया. जाऊया पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये साहिल शिल्के याच्या सोबत. मित्रांनो पहा, कॅप्टन बोलणारा पाहिजे. खेळणारा तर भरपूर चांगले असतात. कॅप्टन बोलणारा, माईक मध्ये कौतुक करणारा कॅप्टन पाहिजे. मॅच सुरू होण्या अगोदर मनोज भंडारीचा आवाज आपण ऐकणार आहात.
थँक्यू सो मच ऑर्केस्ट्रा, श्री समर्थ ऑर्केस्ट्रा. भरपूर रुपेशदा. चांगलं काम त्यांचं. असं वाटतं की सतत ऐकत राहावं, परंतु चौकार, षटकार, विकेट आणि ओव्हर समाप्तीनंतर आपण त्यांना संधी देणार आहोत. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. भावेश ठाकरे आणि त्याच्या समवेत हेमंत कराळे. ही सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवरती दरम्यान पाहायला मिळते. आक्रमक बॅटर दोन्हीही आहेत आणि तशी सुरुवात देखील करून द्यावी लागेल, कारण 65 धावांचं मोठं आव्हान ठेवलं आहे अगेन्स्ट टीम प्रथम एंटरप्राइजेस. स्ट्रायकिंग एंडला बॅटर भावेश ठाकरे, नॉन स्ट्रायकिंग एंडला हेमंत कराळे. ही सलामीची जोडी आणि गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर सज्ज झालाय. राहुल आलात. भावेश ठाकरे आणि हेमंत कराळे. येस, चहाची देखील सुविधा झालेली आहे. पहिला बॉल, पहिला चेंडू, स्वीट हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या पद्धतीनं सुरुवात केली होती पूर्वार्धामध्ये, आता उत्तरार्ध देखील त्याच पद्धतीनं सुरुवात. भावेशच्या बाटमाचा चौकार. भाविकचा पहिला रमणमचा भाविकचा पहिला, भाविकचा पहिला रमणमचा भाविकचा पहिला, रमणमचा देवेंद्रचा पहिला, रमणमचा देवेंद्रचा पहिला, देवेंद्रचा पहिला, रमणमचा देवेंद्रचा पहिला. थँक्यू. काय जबरदस्त सुरुवात झाली आहे. स्वप्नवत सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि याच बॅटिंगची गरज देखील आहे प्रथम एंटरप्राइजेस संघाला. पुढचा बॉल राहुल. यावेळेस पहिले तुम्हारी बारी, बाद में हमारी बारी. पहिला चौकार, त्यानंतर दांडी गोल. कोण रे आला यो भाविक मंडपवाला, दादा कशात कम नाही रे, दादा कशात कम नाही रे, आमच्या भाविक मंडपवाल्याच्या नावात दम आहे रे, आमच्या भाविक मंडपवाल्याच्या नावात दम आहे रे, भाविक मंडपवाल्याच्या नावात दम आहे रे, आमच्या भाविक मंडपवाल्याच्या नावात दम आहे रे. आधी गोरगरिबांचावाली त्याच्या नावाची चर्चा आहे, त्याच्या नावाची चर्चा आहे. सन्माननीय मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर सन्माननीय योगेश गुलवी साहेबांच्या माध्यमातून हेमंत कराळे जो मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे नो स्ट्राईकला, त्याच्यासाठी लगातारच्या 3 षटकारांसाठी 2100 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चौकार आला जरूर, पहिला चेंडू होता. यावेळेस काय घडलं, बेल्स डाऊन झाले आहेत आणि विकेटचं पतन. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संग दिला त्याच्या आली, याला ओळखते दुनिया सारी, याला ओळखते दुनिया सारी, याला ओळखते दुनिया सारी. हे कोण रहीना कसा दमकून आला, कोण रहीना कसा दमकून आला, बाजवाची सण आहे रे, बाजवर गावाची सण आहे रे. बॅक टू बॅक दुसरा धक्का. मी उल्लेख केला हाच की पहिला चेंडू होता, गोलंदाजांना सांगितलं पहिला बॉल होता, आरामात घे आरामात घे. आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 धक्के पाहायला मिळतात. भावेशला माघारी परतावलं, त्यानंतर जितू आला आणि जितूला देखील माघारी परतावं लागलं. आता न्यू बॅटर अल्पेश पाहायला मिळतात, मॅन फ्रॉम सरवली. अल्पेश, चांगला खेळ करावा लागणार आहे अल्पेशला. हेमंत आहेत नॉन स्ट्राईकला, ड्रामा बघतात. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 धक्के. हॅट्रिक वरती गोलंदाज राहुल. पुढचा बॉल, हॅट्रिक कंप्लीट होईल का? अगदी प्रयत्न केलं खेळाडूनं, परंतु बॉल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हे बालू दादा आला रे आमचा रुपेश दादा आला, हे बालू दादा आला रे आमचा रुपेश दादा आला, हे बालू दादा आला रे आमचा
आमचा रुपेश दादा आला. थँक्यू सो मच ऑर्केस्ट्रा. आमचा रुपेश दादा. सन्माननीय पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. माजी शिक्षण सभापती आणि तालुका प्रमुख सन्माननीय सुंदरशेठ नाईक साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. पाहुण्यांची उपस्थिती होत आहे या मुख्य व्यासपीठावर. सर्व बाकनं लॉफ्टेड फटका फसलाय. आणखीन एक विकेट गोलंदाज राहुलच्या खात्यामध्ये. हे रायगड ठाण्यात सातारा पुण्यात बाई फेमस झाला. टेमकर पाड्यात बिवडी या शहरात बाई फेमस झाला. हे भाविक मंडपवाला ना आमचा आधी दादाला. 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 हे टेमकर पाड्यात भिवंडी शहरात बाई फेमस झाला. टेमकर पाड्यात भिवंडी शहरात बाई फेमस झाला. हे डीजे वाला ना आमचा दीपेश दादाला. हे डीजे वाला ना आमचा दीपेश दादाला. हे डीजे वाला ना आमचा दीपेश दादाला. डीजे वाला ना आमचा दीपेश दादाला. अप्रतिम ऑर्केस्ट्रा आपण पाहतोय. गोलंदाजी देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स शुभागमन झालेला आहे या मुख्य व्यासपीठावर. माजी सरपंच दापोडे गावचे चिंतामण पाटील साहेब आणि निलेश पाटील अनंत पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. JB ट्रॉफी 2025 या रजनीमधील आजची शेवटची रात्र आहे, कारण की आज मेगा फायनल डे आहे. साहिल आणि पाहुणे देखील भरपूर येतात या व्यासपीठावर. हो टू कॉमेंट्री बॉक्स. शेवटचा अंतिम बॉल. JB ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. सेमीफायनल 2 ची मॅच भिवंडी इमर्जिंग फॉर्मॅट मधली. दुसऱ्या डावाची सुरुवात झाली आहे. 65 धावांचा पाठलाग करतीये आणि 3 विकेट गमावल्यात. हा फटका चांगला आहे. खेळाडू दूरवरून येतोय. कोणती मिस्टेक केली आहे शेवटच्या क्षणाला मिस्टेक केली आहे. अगदी वाटलं सरळ सोपा झेल कंप्लीट होईल का, परंतु झेल झाली ड्रॉप. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा. हे माझे बंधवाला सुंदर नाईकला जो कोणी नरल त्याचा वाटो लावय. त्याचा वाटो लावय. त्याचा वाटो लावय. हे माझे बंधवाला सुंदर बंधवाला जो कोणी नरल त्याचा वाटो लावय. त्याचा वाटो लावय. त्याचा वाटो लावय. हे वरदान रे आये. हे वरदान रे आये. आज त्यांचे कामदान झाला. आज त्यांचे कामदान झाला. तुझे आईला मी दर्शन आला ना तुझ्या पायऱ्या चढाला. आईला मी दर्शन आला ना तुझ्या पायऱ्या चढाला. व्यासपीठावरती आपण पाहू शकता आमचे अनेक सारे मान्यवर. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, त्यामुळे अंतिम दिवसामध्ये भेट देण्यासाठी हे सर्व मान्यवर आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की आपण व्यात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली. आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. अजून देखील 18 बॉल आणि 56 धावांची गरज टोटल बनवू शकते, कारण हेमंत अजून देखील खेळपट्टीवरती आहे. मला आठवतं अगदी थोड्या दिवसामध्ये त्यांची ग्रामीणची जी प्रीमियर लीग आहे ती येणार आहे. KPL मला आठवतं गतवर्षीची KPL याच्यामध्ये 51 बनवायच्या होत्या आणि वैयक्तिक त्याने 50 बनवल्या होत्या आणि मॅच जिंकवली होती. तो हेमंत कराळे अजून देखील खेळपट्टीवरती आहे. संधी मिळाली नाहीये त्याला. अजून देखील एकही चेंडू त्यानं फेस केलेला नाहीये. गोलंदाज सज्ज. दुसऱ्या षटकामध्ये प्रतीक नाईक आल्यात. सरळ बॅटनं लॉफ्टेड फटका. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. कोणतीही मिस्टेक नाही आहे. एक सिंगल पहिल्या चेंडूवरती. आता मात्र हा चेहरा आपण पाहू शकता. सध्या बॅटिंग करतोय हेमंत कराळे. जबाबदारी आता त्याच्यावरती आहे. खरं तर यंदाच्या हंगामामध्ये हवी तशी कामगिरी तो करू शकलेला नाही आहे, परंतु त्याच्याकडे ते क्षमता आहे, कौशल्य आहेत. तो मॅच कधीही पलटवू शकतो. अजून देखील जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 55 धावांची.
एक सिंगल या चेंडूवरती. सिंगल डबल न जास्त फरक पडणार नाही या टीम रिग्नेश 11 राहणार संघाला. मोठे फटक्यांची नितांत गरज सामना जिंकण्यासाठी. अजूनही 54 बनवायचे आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. भरपूर चांगली बॅटिंग करणं गरजेचं राहील. गोलंदाजी सटीक लाईन आणि सटीक लेंथ वरती पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. स्विंग अँड मिस डॉट बॉल. या क्षणाला हा फटका खेळणं कुठे ना कुठे भरपूर खराब डिसिजन बॅटरचा मी म्हणेन. सरळ बॅटनं जर खेळले धावा येऊ शकतात. या क्रीडा नगरीची विशेषता हीच आहे की आपण MRI चे चेंडू पाहतो. त्यामुळं पॉवर प्लेचं षटक या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला मिळत नाही. 3 खेळाडू 30 सर्कलमध्ये असतात. एक चांगली संकल्पना आहे. JB ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. यावेळेस चांगला टप्प्यावरती चेंडू होता. अगदी लोअर फुल टॉस अपहिल गोलंदाज करणार होतेच, परंतु भरपूर चांगला स्ट्रोक मी म्हणेन. या चेंडूवरती विकेट देखील येऊ शकत होती. चौकार षटकार मोठा फटका देखील येऊ शकत होता, परंतु गती एवढी या प्रतीककडे की बॅट येईपर्यंत अगदी हलकासा टच झाला बॅटला आणि एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. अजूनही 53 बनवायच्या. दबाव आता आकड्यांचा खेळ मनामध्ये डोक्यामध्ये चालू असेल हेमंतच्या देखील. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज. हा चेंडू बघा अप्रतिम लाईन पाहायला मिळतीये. अगदी मी म्हणेन मिसफील्ड झाली आहे. दुसरीचा प्रयत्न. काय घडलंय? विकेटचं पतन. हेमंतला मैदान सोडावं लागेल. या धावेची गरज होती का? हे बालू रुपेशी यवन जोडी, हे बालू रुपेशी यवन जोडी, त्याच्या जोडीला तोडत नाही. हे रायगड ठाण्याला फेमस आहे, त्याच्या जोडीला तोडत नाही. रायगड ठाण्याला फेमस आहे, त्याच्या जोडीला तोडत नाही. रायगड ठाण्याला फेमस आहे, त्याच्या जोडीला तोडत नाही. रायगड ठाण्याला फेमस आहे. हे हरिया बीची यवन जोडी, त्याच्या जोडीला तोडत नाही. रायगड ठाण्याला फेमस आहे, त्याच्या जोडीला तोडत नाही. रायगड ठाण्याला फेमस आहे. आणखीन एक विकेट गेली आहे. महत्वाची विकेट. ज्या खेळाडूवरती जबाबदारी राहिली होती तो खेळाडू आता डगआउट मध्ये परतलाय. न्यू बॅटर आल्यात. आयुष आपल्याला पाहायला मिळतील. बॅटर आयुष आले. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे कारण अजून देखील आपल्याला 6 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. सेमीफिनाल बाकी आहेत, मेगा फिनाल बाकी आहे आणि एक्झिबिशन मॅच देखील आपल्या ज्या 2 आहेत त्या देखील आपल्याला कव्हर करायच्या आहेत. आज या स्पर्धेची अंतिम रात्र. रजनी क्रिकेट सध्या आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी या मैदानावरती मॅचेस भरपूर चांगली मॅच पाहायला मिळते. यावेळेस सर्व बॅटनं खेळून काढल्या. करारा फटका होता जरूर. गोलंदाज अडवू शकत होता, परंतु भरपूर कठीण असतं अशा प्रकारे अडवणं. आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 14 धावा. हे भिवंडीच्या रवेजाच्या नावाचा चालतंय र बोल बाला. भिवंडीच्या रवेजाच्या नावाचा चालतंय र बोल बाला. हे सुंदर नायक आला रे आमचा देवेंद्र नायक आला. हे सुंदर नायक आला रे आमचा देवेंद्र नायक आला. हे सुंदर नायक आला रे आमचा देवेंद्र नायक आला. हे सुंदर नायक आला रे आमचा देवेंद्र नायक आला. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर सर्व पाहुणे आपण पाहत आहेत. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज गावातील 4 फोर्टीप्लसचे संघ जे आहेत खेळणार आहेत. न्यू फोर्टीप्लस जोशी फाउंडेशन जगदीश नाईकला इन ॲक्शन मध्ये आपण बघणार आहोत. जयदुर्गा मनोज गुलवी यांना आपण इन ॲक्शन मध्ये बघणार आहोत. प्रमोद दिवेकर यांची जयदुर्गा तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि गावदेवी भादवड संजयबाई मात्रे यांना इन ॲक्शन मध्ये बघणार आहोत. आपण या 4 फोर्टीप्लस संघांना इथे आपण इन ॲक्शन मध्ये बघणार आहोत. या 4ही संघांनी वेळेवर उपस्थित राहायचं आहे. यानंतर सेमीफायनलचा मॅच दापोडे विपक्ष मानकोली. कुठेही जाऊ नका. अनेक खेळाडू तुम्हाला चांगले चांगले पाहायला मिळतील दोन्ही संघामध्ये. थँक्यू सो मच. गोलंदाज सज्जा.
कुणाल आल्यात. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. कुणाल पाटील आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती भरपूर चांगला चेंडू तर म्हणणार नाही या, कारण लाईन भरपूर खराब आहे. गती आहे कुणालकडे देखील, परंतु लाईन आणि लेंथ वरती जर नियंत्रण ठेवला तर त्याच्यासारखा गोलंदाज संपूर्ण भिवंडीमध्ये सापडणार नाही या. पुन्हा एकदा कुणाल पुढचा बॉल. यावेळेस बघा भरपूर चांगली लाईन. या अगोदरच उल्लेख केला की जर चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लाईन वरती गोलंदाजी केली तर हा खेळाडू एक वेगळाच आहे. चांगली लाईन. निर्धाव चेंडू डॉट बॉल आला. गतीमध्ये परिवर्तन केलं. गती असून तुमच्याकडे चालत नाही क्रिकेटमध्ये, त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स देखील असणं गरजेचं आहे. तुम्ही बॅक ऑफ द हँड स्लोअर वन टाकता, गतीमध्ये परिवर्तन करता, ते सरळ टाकता, शरीरावरती टाकता, पायांचा वेध घेता, हे देखील पैलू महत्त्वाचे आहेत. यावेळेस करारा ड्राईव्हचा फटका पाहायला मिळालाय. लॉंग ऑफला खेळाडू एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. दोन्ही एंड कडनं गोलंदाजी सध्या केली जाते. कुणाल पाटील आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर आता डावखुरा हाताचा बॅटर असेल. क्षेत्ररक्षण थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. हार्दिक स्ट्रायकिंग एंडला आपल्याला आता पाहायला मिळतील. आता येथून सिंगल डबलनं काही होणार नाही या साध्या. चौकार आणि षटकारच ठोकायचे आहेत, कारण रन रेट आता वाढत चाललाय. प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 27 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस सरळ बाटणं करारा फटका हा देखील आहे. चांगला गोलंदाज आहे कुणाल आणि चांगल्या टप्प्यावरती देखील गोलंदाजी पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी घेतलेली नाही आहे. आता मात्र षटकारांमध्येच डील करायची आहे, अदरवाईज सामना विसरावा लागेल टीम प्रथम एंटरप्राइजेस संघाला. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही. कोणताही संघ सामना जिंकू शकतो. गोलंदाज कुणाल पुढचा बॉल. सरब बाटणं हा फटका चांगला आहे. कव्हर रिजनला खेळाडू वाईडिश आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर थ्रो झाला. यशराज काय करत होते हा देखील एक प्रश्न. मात्र 1-2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला आता सिंगल डबलनं काही साध्य होणार नाही या टीम प्रथम एंटरप्राइजेस संघाला. खरं तर मॅच पासून भरपूर लांब चालली आहे. गरज आहे मोठ्या फटक्यांची. अजून देखील 46 धावांची गरज. हा फटका लॉफ्टेड. चेंडू हवेत आहे. खेळाडू चेंडू खाली येतोय आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू गॅदर केला. राहुल होते त्या ठिकाणी. कोणती मिस्टेक नाही या विकेटचं पतन. धक्का आणखीन एक. हे घेतो यशोद पोलीस वाला विचारतोय त्याला त्याला. घेतो यशोद पोलीस वाला विचारतोय त्याला त्याला. मग बाई लाग्या याला, मग बाई लाग्या याला. मग काय पिंजरा आला आला, पिंजरा आला, पिंजरा आला आला, पिंजरा आला, पिंजरा आला आला, पिंजरा आला. आमचे कूलर स्पॉन्सर आमची रजा घेत आहेत. थोड्या वेळातच ते पुन्हा एकदा जुळतील आमच्या या व्यासपीठावर. रुपेश जुकर आणि बालू पाटील बरचसा वेळ या व्यासपीठावर मॅचचा आनंद घेतला. आपण आलात, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण या. थँक्यू सो मच. खरं तर ही संकल्पना फारच सुंदर आहे. भादवड टेमघर पाडाकरांची ऑर्केस्ट्रा मॅच मध्ये आता भिवंडीमध्ये पाहायला मिळतील लवकरच. यावेळेस सरळ बाटणं हा चेंडू देखील अडवू शकत होता, मात्र एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. तीन ओव्हरचा केस समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. त्या म्हणजे फक्त आणि फक्त 19 धावा. गो आई तुझा मयूर दादा आला, गो आई तुझा चिरंजीव दादा आला, तुझा मयूर दादा आला, गो आई तुझा दादा आला, आई तुझा मयूर दादा आला, गो आई तुझा चिरंजीव दादा आला, आला गो आई तुझा चिरंजीव दादा आला, आई तुझा चंद्रकांत दादा आला, गो चंद्रकांत दादा आला, आई तुझा चिरंजीव दादा
चंद्रकांता आला गोना चंद्रकांता आला तुला चंद्रकांता आला देव चंद्रकांता शेवटचं अंतिम षटक, शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज निखिलेश आपल्याला पाहायला मिळतील. चला वेळ कमी घ्या, विनंती असेल राहणार, कारण अजून देखील आपल्याला 6 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. त्यामध्ये 2 मॅचेस एक्झिबिशनच्या आहेत. यानंतर देखील मोठी सेमीफायनल मॅच, एका बाजूला प्रितेश पाटील संघ तर दुसऱ्या बाजूला दीपेश माई संघ. एकवीर मानकोली अगेन्स्ट टीम वीर धानाजी दापोडे. यावेळेस फटका चांगला आणि बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. विकेटचं पतन, धक्का आणखीन एक. हे भिवंडीच्या रजाच्या नावाचा चालतंय र बोलबाला टेंगर पाड ज्याच्या नावाचा चालतंय र बोलबाला. हे भाविक मंडपाला रे आमचा भाविक मंडपाला हे भाविक मंडपवाला गो आमचा आभी दादा आला. भाविक मंडपवाला रे आमचा आभी दादा आला. भाविक मंडपवाला रे आमचा आभी दादा आला. भरपूर चांगलं संगीत श्री समर्थ ऑर्केस्ट्रा, मनोज भंडारे आणि कुणाल जोशी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या अगोदरच्या सत्रामध्ये पहिल्या डावामध्ये चौकार षटकार आणि या डावामध्ये विकेट चालल्यात. विवेक आल्यात आणि बाटची कडा लागली जरूर, परंतु बॉल कॅरी करू शकला नाहीये यष्टी रक्षकापर्यंत. हा चेंडू निर्धावाला. चांगली गोलंदाजी, फक्त औपचारिकता बाकी आहेत या सामन्यामध्ये. खरं तर आज सर्वात मोठा दिवस आहे आपल्या सर्व आगरी कोळी बांधवांसाठी. आज भिवंडी आगरी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज 23 जानेवारी सर्वजण वाट पाहत होते. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. बॅटची कडा, विकेटचं पतन. विवेकला देखील मैदान सोडावं लागेल. हे दूध की सफेदी निरमा से आई रंगीन कपड़ा में घुल मिल जाए सबकी पसंद निरमा. वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा. हे दूध की सफेदी निरमा से आई रंगीन कपड़ा में घुल मिल जाए सबकी पसंद निरमा. वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा. अनेक सारे दर्दी प्रेक्षक या क्रीडा नगरीवरती ऑर्केस्ट्राचा देखील आनंद घेत आहेत, मॅचचा देखील आनंद घेत आहेत. क्रिकेटचे चाहते आहेत, परंतु संगीतापासून ते देखील लांब राहू शकत नाही आहेत. यावेळेस बघा, हा फटका चांगला, बॉल हवेत आहे, बॉल अडवू शकणार नाही. एका क्षणाला मला देखील वाटलं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल, परंतु ते टायमिंग जुळवता आलं नव्हतं. आणि आता मात्र मला वाटतं अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटच्या औपचारिकता बाकी आहेत, कारण 45 अजून देखील बनवायच्या आहेत. गोलंदाज निखिलेश पुंटचा बॉल. हा यावेळेस बाटशी कडा आणि आणखीन एक विकेटचं बदन, आणखीन एक धक्का टीम प्रथम एंटरप्राइजेस संघाला. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. मी उल्लेख केला की या अगोदरच्या झालेल्या ठाकूरपाडा टुर्नामेंट मध्ये देखील रिग्नेश 11 राहणा संघ मेगा फायनल मध्ये होता. सध्या तरी तीच स्थिती पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? पुढचा बॉल, शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, बॅटची कडा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला आहे तर खरा, आउटफील्ड स्लो झाली आहे आणि हा चेंडू अडवला जाईल आणि अशा प्रकारे मॅच झाली फिनिश. मॅच जिंकली आहे टीम रिग्नेश 11 राहणा संघानं. अभिनंदन टीम रिग्नेश 11 राहणा अँड हार्ड लक टीम प्रथम एंटरप्राइजेस. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, आपलं आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आमचा पोराना क्रिकेटला जायला ना बैलगाडी सजावली आमचे पोराना क्रिकेटला जायला बैलगाडी सजावली आमचे पोराना क्रिकेट
दादाची वस्ती शंभर पाड्याची मस्ती तिथं आहे अभि दादाची वस्ती